द नेक्स्ट टॉपिक इज डार्विन्स थेअरी ऑफ इव्होल्यूशन. डार्विनचे उत्पत्तीचे सिद्धांत. द फर्स्ट प्रिन्सिपल इज सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. पहिला सिद्धांत आहे सक्षम तोच टिकेल. दोज ऑर्गॅनिझम्स आर लाइकली टू सर्वाइव which can be best adapt themselves to changing environment. This is called the theory of survival to the fittest. Here is a great scientist Charles Darwin, a famous biologist. या जीवशास्त्रज्ञाने अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास करून असे सुचवले की जे सजीव त्या वेळच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते तेच सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता सर्वात जास्त असते. हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे. द सेकंड प्रिन्सिपल ऑफ डार्विन इज नॅचरल सिलेक्शन. नैसर्गिक निवड. इफ अन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स अँड इज एबल टू सर्वाइव्ह, दिस चेंज इज प्रिझर्व्ड इन नेक्स्ट जनरेशन. दिस इज कॉल्ड थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकून शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्या सारखीच बनते. यालाच डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हणतात. द नेक्स्ट टॉपिक इज क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांचे वर्गीकरण. वाय आर द लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड. वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण का केले जाते? बिकॉज इट इज डिफिकल्ट टू स्टडी और रिमेंबर ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम in this diverse living world at the same time. Classification helps in this respect. सजीवांचे वर्गीकरण केले जाते कारण आपल्या सभोवतालच्या या वैविध्यपूर्ण सजीवसृष्टीतील सजीवांचा एकाच वेळी अभ्यास करणं, त्यांना लक्षात ठेवणं हे अवघड असते. Which are the criteria used for classification of plants and animals? वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण कोणकोणत्या निकषांच्या आधारे केले जाते? डिफरंट सायंटिस्ट हॅव डिफरंट क्रायटेरिया अँड इंडिपेंडेंटली क्लासिफाईड द प्लांट्स अँड ॲनिमल्स. आजवर अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पतींचे व प्राण्यांचे स्वतंत्रपणे वर्गीकरण वेगवेगळ्या गुणधर्मांचे निकष लावून केले आहे. अ हिरार्ची इज फॉर्म इन द क्लासिफिकेशन दॅट स्टार्ट विथ किंगडम ॲनिमलिया और किंगडम प्लांटी. फर्दर ग्रुप्स अँड सबग्रुप्स आर फॉर्म डिपेंडिंग अपॉन द बेसिस ऑफ similarities and differences. This is called hierarchy of classification. यासाठी वर्गीकरणाची एक उतरण बनवली जाते. याची सुरुवात प्राणीसृष्टी अथवा वनस्पती सृष्टी येथून होते. पुढे सजीवांच्या गुणधर्मांतील ठळक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट तयार केले जातात. यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम असे म्हटले जाते. चला तर मग वर्गीकरणाचा पदानुक्रम हा कशा प्रकारे असतो तो आपण अभ्यासूया. The table has 3 columns, that is hierarchy, mango, human. Kingdom म्हणजे सृष्टी, फायलम म्हणजे संघ, क्लास म्हणजे वर्ग, ऑर्डर म्हणजे गण, फॅमिली म्हणजे कुल, जीनस म्हणजे प्रजाती आणि स्पेसिस म्हणजे जाती. या पदानुक्रमाच्या माध्यमातून प्राणी आणि वनस्पतींचे वर्गीकरण केले जाते. आंबा या वनस्पतीची सृष्टी म्हणजे किंगडम आपल्याला प्लांटी असलेली पाहायला मिळते. आंबा या वनस्पतीचा फायलम म्हणजे संघ आपल्याला अँथोफिला असलेला पाहायला मिळतो. आंबा या वनस्पतीचा क्लास म्हणजे वर्ग आपल्याला डायकॉटिलिडॉनी असलेला पाहायला मिळतो. आंबा या वनस्पतीची ऑर्डर म्हणजे गण ही सॅपिंडेल्स असलेली पाहायला मिळते. आंबा या वनस्पतीचे कुळ म्हणजेच फॅमिली ही आपल्याला अनाकार्डियासी असलेली पाहायला मिळते. आंबा या वनस्पतीची जीनस म्हणजे प्रजाती आपल्याला मॅग्निफेरा असलेली पाहायला मिळते. तसेच आंबा या वनस्पतीची स्पेसिस म्हणजे जाती आपल्याला इंडिका असलेली पाहायला मिळते. प्राण्यांचेही वर्गीकरण अशाच प्रकारे केलेले असते. मानवाचे किंगडम म्हणजे सृष्टी हे आपल्याला ॲनिमिलिया असलेली पाहायला मिळते. मानवाचा संघ म्हणजे फायलम आपल्याला कॉर्डेटा असलेला पाहायला मिळतो. मानवाचा क्लास म्हणजेच वर्ग हा आपल्याला मॅमेलियन पाहायला मिळतो. मानवाची ऑर्डर म्हणजेच गण आपल्याला प्रायमेट्स पाहायला मिळते. मानवाचे कुल म्हणजेच फॅमिली ही आपल्याला होमिनिडी पाहायला मिळते. मानवाचे जीनस म्हणजे प्रजाती ही आपल्याला होमो असलेली पाहायला मिळते. तर मानवाची स्पेसिस म्हणजे जाती ही आपल्याला सेपियन्स असलेली पाहायला मिळते. यात तुम्हाला 2 नावं ऐकल्यासारखी वाटत असतील. जीनसमध्ये आणि स्पेसिसमध्ये आपल्याला पाहायला मिळतील मॅग्निफेरा इंडिका आणि होमोसेपियन्स. आंब्याला आपण इंग्रजीमध्ये मँगो असे म्हणतो, पण आंब्याचे सायंटिफिक नेम हे मॅग्निफेरा इंडिका असे पाहायला मिळते. तसंच मानवाला आपण इंग्रजीमध्ये ह्युमन असे म्हणतो, पण मानवाचे सायंटिफिक नेम हे आपल्याला होमोसेपियन्स असलेले पाहायला मिळते. अशा प्रकारे वनस्पती व प्राण्यांचा पदानुक्रम असलेला पाहायला मिळतो. द नेक्स्ट टॉपिक इज
बायनॉमियल नॉमेनक्लेचर बाय कार्ल लिनियस. कल्पना करा की एका वर्गात कबीर आणि किरण नावाचे 4 विद्यार्थी आहेत. त्यापैकी एका विद्यार्थ्याबद्दल तुम्ही बोलत आहात. ते इतरांना निसंदिग्धपणे कळावे म्हणून तुम्ही काय कराल? आपण त्यांचे पूर्ण नाव सांगू, जसे की नाव व आडनाव. Binomial nomenclature is used to identify each organism. Accordingly, a scientific name has been assigned to each organism. It consists of 2 parts. The first part is genus and second is species. All identified organisms have been assigned a binomial name as per the guideline of International Code of Nomenclature. प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव देण्यात आले आहे. या नावात 2 संज्ञा आहेत. पहिली संज्ञा म्हणजे प्रजाती तर दुसरी संज्ञा म्हणजे जाती. आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नावे देण्यात आली आहेत. फॉर एक्झाम्पल, लिव्हिंग थिंग्स, the scientific name of dog is Canis familiaris. The scientific name of cow is Bos taurus. The scientific name of hibiscus is Hibiscus rosa sinensis. The scientific name of jawar is Sorghum vulgare. अशा प्रकारे द्विनाम पद्धतीचा उपयोग करून विविध सजीवांना नावे दिलेली पाहायला मिळतात. 29 April is observed as World Frog Protection Day. Killing or harming frogs is prohibited by the Wildlife Protection Act. 29 एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिवस आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्यांना मारणे, इजा पोहोचवणे यावर बंदी आहे. अशा प्रकारे आपण पहिला पाठ अभ्यासला, दॅट इज द लिव्हिंग वर्ल्ड, ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन, सजीवसृष्टी, अनुकूलन व वर्गीकरण. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन पाठासोबत भेटूया. धन्यवाद.